सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु। नमस्कार. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्यातर्फे मी निलिमा जोशी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. श्रींच्या प्रगट दिनानिमित्त गेली 3 वर्ष आपण यूट्यूबच्या माध्यमातून श्री गजानन विजय ग्रंथ यातल्या 21 अध्यायांवरती निरूपण श्रवण करत आलो आहोत. विविध निरूपणकारांच्या अमृतवाणीतून स्त्रवलेलं हे निरूपण आपण श्रवण केलं आहे. यावर्षी केंद्रातर्फे एक वेगळाच उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 21 संतांचा परिचय असा ह्या उपक्रमाचा उद्देश आहे. 21 दिवस विविध संतांचं चरित्र आपण त्या त्या संतांच्या भक्तांच्या तोंडून श्रवण करणार आहोत. आज आपल्याला ऐकायचं आहे श्री परमपूज्य श्री कलावती आई यांचं चरित्र. कर्नाटकमधल्या एका सुसंस्कृत घराण्यामध्ये कलावती आईंचा जन्म झाला. त्यांचं आडनाव कल्याणपूरकर. याच घराण्यामध्ये श्रीमद परमहंस शिवस्वरूप स्वामी यांचाही जन्म झाला होता. या घराण्यामध्ये हरिभक्तीची उज्ज्वल परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. श्री कलावती आईंचे पिता श्री बाबूराव व माता सौ सीताबाई यांनी शिवशंकराची आराधना केली. पोटी संतान नसल्यामुळे त्यांनी शिवाला प्रार्थना केली. शिवाच्या आशीर्वादाने आणि देवीच्या साक्षात्काराने 1908 साली ऋषीपंचमीच्या पवित्र दिनी त्यांच्या पोटी कन्यारत्न जन्माला आले. त्याच आपल्या आई. काय योगायोग आहे बघा.
ऋषीपंचमीचा दिवस म्हणजे आपल्या गजानन भक्तांना परम आदरणीय असा दिवस. आपल्या महाराजांनी याच दिवशी समाधी घेतली. आईंचं पाळण्यातनं नाव होतं रुक्माबाई, परंतु प्रेमाने त्यांना सर्वजण बाळ म्हणत असत. आईंचे खेळही हरिभक्तीशी निगडीतच होते. वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती कराव्यात आणि त्यांची भजनं म्हणावीत असा त्यांचा लहानपणीचा खेळ असे. वयाच्या 7व्या वर्षी त्यांना एका सत्पुरुषांचं दर्शनही झालं, त्यांचा आशीर्वादही मिळाला आणि त्यांच्याकडनं श्रीकृष्णाची मूर्तीही मिळाली. त्या सतत श्रीकृष्णाचंच नामस्मरण करीत असत. काही वर्षांनी त्यांनी श्री सिद्धारूढ स्वामींच्या त्या शिष्या झाल्या आणि सिद्धारूढ स्वामींच्याच उपदेशाद्वारे त्यांनी ओम नमः शिवाय हा मंत्र जपायला सुरुवात केली. पुढे काही वर्षांनी त्यांची श्री सिद्धारूढ स्वामींची भेट झाली. सिद्धारूढ स्वामी हेच त्यांचे सद्गुरू होते. त्यांनी त्यांना अनुग्रह दिला, त्यांच्याकडनं साधना करून घेतली आणि त्यांना तयार केलं. त्यांनी त्यांच्याच आज्ञेने, सिद्धारूढ स्वामींच्याच आज्ञेने त्यांनी आपले भक्तही तयार केले. त्यांचा साधनेचा मार्ग होता भजन. या भजनाच्या माध्यमातूनच त्यांनी आपल्या भक्तांना उपासनेकडे वळवलं. आज अनेक अनुयायी आईंचे भक्त आहेत. 8 फेब्रुवारी 1978 साली आईंनी आपला देह ठेवला. आज आपण आईंच्या विषयी अधिक माहिती करून घेणार आहोत, अधिक जाणून घेणार आहोत ते सौ गौरी गोठिवरेकर यांच्याकडून. गौरीताईंनी मुंबई विद्यापीठातून केमिस्ट्री या विषयामध्ये BSc केले. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठातूनच त्यांनी ग्रंथपालन शास्त्रातली पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्या सेट परीक्षाही पास आहेत. सध्या त्या सोमय्या महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर वाढत आहे. मग ग्रंथालय शास्त्रही त्याला अपवाद कसं असणार? ग्रंथालय शास्त्रातही संगणकाचा प्रवेश गेली कित्येक वर्षापासून झालेला आहे. अनेक विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालयं आज आपल्या ग्रंथालयामध्ये संगणकाचा वापर करतात. त्यानिमित्तानं त्याच्यासाठी अनेक सॉफ्टवेअरही आज उपलब्ध आहेत. गौरीताईंनी या सगळ्या टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला, त्याच्यातल्या त्या तज्ज्ञ झाल्या. महाविद्यालयातर्फे तसेच विद्यापीठातर्फे ग्रंथपालन शास्त्रावर आधारित अनेक उपक्रम आणि कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला. तसंच अनेक कार्यक्रम आणि उपक्रमांचं त्यांनी आयोजनही केलं. विद्यापीठातर्फे तसंच महाविद्यालयातर्फे ग्रंथालय संगणकीकरण याच्यावरती अनेक वर्कशॉप्स, सेमिनार्स आणि चर्चासत्र याचं आयोजन केलं जातं. वेळोवेळी होणाऱ्या या चर्चासत्रांमध्ये, सेमिनार्समध्ये गौरीताईंचा सक्रिय सहभाग असतो. हे सर्व करत असतानाच महाविद्यालयातल्या अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर येत असतात. ग्रंथपाल म्हणून जरी त्या कार्यरत असल्या तरी महाविद्यालयामध्ये अनेक उपक्रम आणि कार्यक्रम चालू असतात. त्याच्यातही गौरीताईंचा सक्रिय सहभाग असतो. अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात आणि त्या जबाबदाऱ्या त्या लीलया पार पाडत असतात. गौरीताईंनी मुंबई आकाशवाणीच्या विविध भारती या केंद्रावर अनाउन्सर म्हणून त्यांचे काम केलं आहे. हे सर्व करत असतानाच उपासनेचा मार्ग त्यांनी सोडला नाही. त्यांच्या घराण्यातच परमपूज्य आईंची उपासना वारसाने चालत आली आहे. त्यांच्या आईंच्या मावशी या परमपूज्य आईंच्या भक्त होत्या. नुसत्या भक्तच नव्हत्या तर आईंचा सहवास, प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभला होता. या मावशी आजींच्याकडनंच त्यांच्या आईंकडे आईंच्या भक्तीचा
वारसा आला आणि तोच गौरीताईंनी पुढे चालू ठेवला. वयाच्या 5व्या वर्षी गौरीताईंनी आईंच्या उपासनेला प्रारंभ केला आणि वयाच्या 13व्या वर्षी त्यांना टेप रेकॉर्डरच्या माध्यमातून आईंचा अनुग्रह झाला. त्यावेळेपासून आजतागायत त्यांनी हा वारसा जपला आहे आणि हा भक्तीचा वसा त्या निरंतर चालवत आहेत आणि पुढेही चालू ठेवणारच आहेत. त्यांना परमपूज्य असलेल्या आई आपल्यालाही परमपूज्य आहेतच. तर आईंच्या विषयी जाणून घेऊया त्यांच्या परमभक्त सौ गौरी गोठिवरेकर यांच्याकडून. मी गौरीताईंना विनंती करते की त्यांनी आईंच्या विषयी आम्हाला माहिती करून द्यावी. पुन्हा एकदा सर्व गजानन भक्तांना सस्नेह गजानन. धन्यवाद. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु गजानन महाराज की जय. सब संतन की जय. नमस्कार. मी सौ गौरी गोठिवरेकर, बेळगाव निवासी परमपूज्य कलावती आई यांची अनुग्रहित शिष्य आहे. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांनी परमपूज्य आईंच्या चरित्र कथनाची संधी मला दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. प्रस्तुत व्हिडिओमध्ये परमपूज्य आईंचे चरित्र कथन, त्यांनी केलेला बोध आणि लोकांना आलेले अनुभव इत्यादिकांचा समावेश आहे. ओम नमः शिवाय. आपल्या कृपाछत्राखाली आलेल्या सर्व लोकांना कल्पवृक्षाप्रमाणे असणारी, दृष्टीने शीतल, मनाने रात्रीच्या चंद्राप्रमाणे शीतल आणि हृदयाने दिवसाच्या सूर्याप्रमाणे तेजपुंज, वचनाने अत्यंत मृदू, व्रत पाळण्यात कठोर, विषयांविषयी पूर्ण निष्ठुर, पोटच्या मुलांसहित सर्वस्वाचा त्याग करून वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी सद्गुरु कृपेला पात्र झालेली, सकल कलामंडित, विश्वोपकारी अशी सद्गुरु माऊली परमपूज्य कलावती आई हिच्या चरणी माझे त्रिवार वंदन असो. गुरुमाय माझी किती चांगली, गुरुमाय माझी किती चांगली, चांगली किती चांगली ती, चांगली किती चांगली ती, श्रीहरी मंदिरी शोभली, श्रीहरी मंदिरी शोभली, गुरुमाय माझी किती चांगली. कारवार येथे श्री शांताराम कल्याणपूरकर अर्थात बाबूराव आणि सौ सीतामाई हे सात्विक आणि सुसंस्कृत जोडपे राहत होते. शांतारामांना सत्संगतीची विलक्षण आवड होती आणि त्याबरोबरच समाजसेवेचं व्रतही त्यांनी अंगीकारलं होतं. त्यांना बाराक्षार आणि होमिओपॅथी या औषधांची विशेष माहिती होती. गरीब रुग्णांना ते मोफत उपचार देत असत आणि सीतामाई ह्या त्यांना अगदी पूरक अशाच होत्या. म्हणजे त्या पतिनिष्ठ, मेहनती, सत्यनिष्ठ, परोपकारी अशा होत्या. ते दोघं मिळून रुग्णसेवेचं व्रत चालवत होते. ज्याप्रमाणे शेतकरी पीक घेण्यापूर्वी शेतीची मशागत करत असतो, त्याप्रमाणे परमेश्वर जन्म घेण्यापूर्वी माता पितरांकडून तसंच तप करवून घेत असावा असं वाटतं. लग्नानंतर 8 वर्ष संतती नसल्याने इसवी सन 1907 मधील श्रावण मासात सुपुत्र प्राप्तीच्या उद्देशाने शांतारामांनी सहस्त्रलिंगार्चनास आरंभ केला. त्याची समाप्ती दुर्गाष्टमीच्या दिवशी झाली
आणि त्याच दिवशी रात्री देवीने मी तुझ्या वंशात जन्म घेणार आहे असा त्यांना दृष्टांत दिला. पुढे सीतामाईंना डोहाळे दिसायला लागलेच त्याप्रमाणे. म्हणजे सत्संगती करावी, नेमाने ग्रंथपठण करावं, सतत आनंदात असायच्या. म्हणजे गाडी दिसण्यापूर्वी तिची घंटा ऐकू येते किंवा सूर्यप्रभा सूर्य दिग्मंडलापूर्वी वर येण्यापूर्वीच पडते. त्याप्रमाणे सीतामाईंच्या डोहाळ्यावरून यांच्या पोटी कोणीतरी थोर व्यक्ती जन्माला येणार असं सगळ्यांना वाटू लागलं होतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे परमहंस श्री शिवराम स्वामी यांच्या वंशात आणि श्री शांताराम व सौ सीतामाई यांच्या पोटी 1908 मधील ऋषी पंचमीच्या शुभ मुहूर्तावर परमपूज्य आईंचे अवतरण झाले. अंबे जो जोगे कलावती जगज्जननी भगवती अंबे जो जोगे अंबे जो जोगे कलावती जगज्जननी भगवती अंबे जो जोगे. भाद्रपद शुद्ध पंचमी या शुभदिनी सीतामाईच्या उदरी घेतला अवतार ब्राह्मी मुहूर्ती शांतारामानंदती अंबे जो जोगे. 12व्या दिवशी नामकरण झाले आणि बाळाचे नाव रुक्माबाई असे ठेवण्यात आले. पण बाळाच्या बाळलीला वर्णन करण्यामध्ये आपण बाळ असाच उल्लेख करणार आहोत. बाबूरावांनी एका ज्योतिषाला बाळची पत्रिका करायला दिलं. तेव्हा ज्योतिषी म्हणाला, कितीही शहाणा ज्योतिषी असला तरी त्याला ही व्यक्ती पुरुष का स्त्री ते सांगता येणार नाही. मात्र लक्ष्मी आणि सरस्वती हात धुवून या व्यक्तीच्या पाठी लागणार. ही व्यक्ती आप्तेष्टच नव्हे तर पोटच्या मुलांपासूनही कायम अलिप्त राहणार. बाळच्या बाळलीला काय वर्णन कराव्या. बाळ 8 महिन्याची असताना तिच्या खांद्याला सुपारी एवढं मोठं गळू झालं होतं. पण बाळची इतकी धीरोदात्त वृत्ती होती की तिचं बिलकुल किरकिर रडणं काहीही नसायचं. बघणाऱ्यांना पाहून आश्चर्य वाटायचं की एवढंसं लहान मूल एवढ्या वेदना कसं सहन करतं. बाळ 10व्या महिन्यात चालायला लागली आणि पहिल्या वाढदिवशी तिने बोलायला सुरुवात केली. पण बोलायला सुरुवात केल्यावर दादा बाबा असा कोणताही बालसुलभ शब्द न उच्चारता हरी हा शब्दच तिने प्रथम उच्चारला. 6 महिन्यातच ती स्पष्ट बोलायला लागली. 2 वर्षाची असताना एक प्रसंग घडला. तिच्या शेजारी सखू नावाची एक मुलगी राहत होती. ती शाळेला जात होती. बाळाला नवीन शिकायची भरपूर आवड. लहानपणापासूनच तिने तिचे गुण दाखवायला सुरुवात केलेले. त्यामुळे मी पण शाळेत येते म्हणून ती सखूच्या मागोमाग जाऊ लागली. ती येऊ नये म्हणून सखू जोरात पळाली आणि ती जमीन जरा खडे काटे अशी ह्यानी भरलेली होती. तर बाळच्या अंगठ्याला जोरात ठेच लागली. त्यामुळे ती तिथेच थांबली. आता ही मागे येत नाही, सखूचं लक्ष होतंच. आणि मागे येत नाही म्हटल्यानंतर सखूने वळून बघितलं तर काहीतरी अंगठ्याचं निरीक्षण करताना बाळ तिला दिसली. म्हणून तिने परत मागे आली आणि बघते तर काय, बाळचं पूर्ण अंगठ्याचं नखच निखळलं होतं. मग सखूचं तिच्यावर खूप प्रेम होतं. त्यामुळे सखूने तिला कडेवर घेतलं आणि घरी आणून सोडलं. त्या ह्याच्यात सखूचा परकर पूर्ण रक्ताने भरून गेलेला. पण बाळाच्या तोंडून काहीही चकार शब्द मात्र नव्हता. तिच्या धीरोदात्त वृत्तीबद्दल खरंच सगळ्यांना खूप कौतुक वाटायचं तिचं. तिच्या 5व्या वर्षापासून बाळ मराठी, हिंदी, कानडी, गुजराती भाषेतली पदं म्हणत असे.
तिची स्थिर बसण्याची पद्धत, आवाजातली मधुरता आणि शांत वृत्तीने भजन म्हणण्याची पद्धत पाहून श्रोते मंडळी अगदी तल्लीन होऊन जात असत. बाबूराव कुठेही जाताना तिला बरोबर घेऊन जायचे. एके दिवशी महाबळेश्वराच्या दर्शनार्थ गेले असता तेथे कीर्तन चालू होते. तेव्हा बाळला घेऊन बाबूराव तिथे कीर्तनाला बसले. मग बाळने विचारलं की कीर्तन कशा करता ऐकायचं बाबा? ती अण्णा म्हणायची, वडिलांना अण्णा म्हणायची. अण्णा कशा करता कीर्तन ऐकायचं? तर तेव्हा ते म्हणाले की पुण्य जोडण्याकरता. मग बाळ म्हणाली, मग मला घेऊन जा ना, मला खूप खूप पुण्य जोडायचे. या पुण्य जोडण्याच्या आसेपोटी बाळ कार्तिक स्नान, माघ स्नान हे सुद्धा नेमाने करत असे, इतक्या लहान वयापासून. माघ स्नान करायला म्हणजे भयंकर जड, थंडी, मी थंडी म्हणायची. पण बाळच्या तोंडून म्हणजे इतर बायकांचं असायचं की बापरे किती थंडी वाजते, किती थंडी वाजते, पण बाळच्या तोंडून असा कधीच उल्लेख यायचा नाही. तिच्यासोबत यमुनाबाई म्हणून एक होत्या. म्हणजे बाळाचं महत्व यमुनाबाईंनी इतकं लहान ओळखलं होतं. त्यांनी विचारलं की बाळ तुला थंडी वाजत नाही का ग? तेव्हा बाळ म्हणाली की म्हणजे आम्हाला श्रम होत आहेत, पण आम्ही तोंड वाकडं न करता ते सहन केले पाहिजेत, का तर आम्हाला पुण्य मिळवायचं नाही, तर देवाला आवडत नाही. बाबूराव मुलांवर संस्कार करण्याचं महत्व जाणून होते. त्यामुळे कुठेही काही असं असलं, कोटी तीर्थावर ते स्नानाला घेऊन जायचे, समुद्र स्नानाला घेऊन जायचे, कीर्तनाला घेऊन जायचे. आणि बालवयातील ते जे बालवयातील संस्कार बाळाच्या मनावर झाले ते त्या मनाची मशागत करत होते. बाळाला कोणालाही दुखवायला आवडायचं नाही. ती शाळेत जायला लागली. 3रीत असताना तिचा हिशोबात पहिला नंबर आला. म्हणून हेडमास्तरीने काय केलं की बाकीच्या मुलींना एका रांगेत असं उभं केलं आणि हिला त्यांच्या थोबाडीत मारायला लावलं. त्या मुली अर्थातच रडायला लागल्या, कारण काही बऱ्याच मोठ्या मुली होत्या. आम्हाला अगदी आनंद झाला असता की आम्ही काहीतरी मोठे, आम्ही काहीतरी ग्रेट. पण बाळला मात्र अजिबात आवडलं नाही ते, कारण तिला कोणालाही दुखवायला अजिबात आवडायचं नाही. त्यानंतर असा काही प्रसंग की शेजारी भागूबाई होत्या, त्या आणि बाळ फुलं तोडत होते झाडावरची. फुलं तोडता तोडता भागूबाईंच्या हातून काही कळ्या निघाल्या. त्यांना काही त्याचं विशेष वाटलं नाही, पण बाळाला मात्र अतिशय दुःख झालं. मग भागूबाई म्हणाल्या की अगं तुला एवढं का दुःख होतं? तर बाळ म्हणाली आपण कळ्या तोडू नये, फुलंच तोडावी. मग भागूबाई म्हणाल्या अगं काय होतं? तर म्हणे आता बघा लहान मुलं आहेत आपली घरातली, लहान मुलं जर गेली तर दुःख होणार की नाही? त्याप्रमाणे झाडांना दुःख होतं. मग फुलं गेली तर मग त्या म्हणाल्या की म्हातारे माणसं हे हळूहळू कधीतरी जाणारच निजधामाला, वय होता होता तसा निसर्गचक्रच आहे ते. त्यामुळे ती गेली तरी आपण ते दुःख सांभाळून असतो. पण त्याप्रमाणे फुलं जरी तोडली तरी ते देवाला वाहणार, त्यामुळे झाडाला विशेष दुःख होत नाही. म्हणजे ती जे काही सत्संगती करत होती त्याच्यातून घेण्याचा अर्थ ती बाणवून घेत होती स्वतःमध्ये. गोकर्णामध्ये स्वामी पूर्णानंद सरस्वती यांचा काही वर्ष निवास होता आणि त्यांचा सहवास बाळाला लाभला. तिच्या अलौकिक गुणांमुळे स्वामीजी तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांना बाळबद्दल एवढं कौतुक वाटायचं की एक प्रसंग सांगते त्याबद्दल. तिथे विनू भटजी म्हणून एक होते. त्यांच्या बायकोचं डोकं फिरलं होतं आणि त्याच्यावर उपाय म्हणून रोज 40 घागरी थंड पाणी ओतायचं सुरू झालं. काहीच फरक पडेना. तेव्हा त्यांच्या मातोश्री, विनू भटजींच्या मातोश्रींनी त्या बायकोला गोव्याला घेऊन जायचं ठरवलं. हे जेव्हा स्वामीजींना कळलं तेव्हा स्वामीजींनी बाळच्या हातून रोज 5 तांबे पाणी ओतायला सांगा असं सांगितलं. आणि खरोखर चमत्कार म्हणजे काही दिवसातच त्या ज्या होत्या त्या पूर्ण बऱ्या झाल्या. ह्याच स्वामीजींनी बाळाला कृष्णाची मूर्ती भेट दिली आणि याला सर्वस्व मानून याचे लाड करत जा असं सांगितलं. त्यावर तिचं इतकं प्रेम जडलं की ती दिवसभर त्या कृष्णाच्या भजनामध्ये, त्याच्या पूजनामध्ये गुंगून जायची. छान छान जुईच्या फुलांचे अगदी नाजूक असे हार करून कृष्णाला घालायची. नाजूक नाजूक तुळशी असा एक गोळा करायची, त्याचे हार करून घालायची. आणि तिची इतकी छान अवस्था झाली की तू गुळ मी गोडी देवा, तू धनुष्य मी बाण, तू डोंगर मी चारा देवा, तू चंदन मी सहाण, अशी तिची अवस्था झाली.
आत्तापर्यंतच्या बाळच्या चरित्रावरून तिला झालेला लाभ म्हणजे गोकर्णासारख्या पवित्र क्षेत्राचा वास, घरातील नियमित भजन, वरचेवर संतांचा सहवास, सद्बोध श्रवण, श्री गोपाल कृष्णाच्या मूर्तीच्या व ग्रंथांच्या रूपाने मिळालेला श्री पूर्णानंद स्वामींचा आशीर्वाद, कार्तिक माघ वैशाख स्नाने, सद्ग्रंथांची पारायणे व अध्ययन आणि बाबूरावांचे शुद्ध प्रेम हे होय. बाळला 14वं वर्ष लागलं तेव्हा तेथील पद्धतीप्रमाणे तिच्या लग्नाचा विषय सुरू झाला. मात्र बाळला असं वाटलं की लग्न झालं की आपल्याला देवाचं प्रेम कसं संपादन करता येणार, विरह होणार. त्यामुळे ती बाबूरावांना म्हणाली की तुम्ही माझं लग्न करू नये, नाहीतर मला देवाची कृपा कशी संपादन करता येईल. तेव्हा बाबूरावांनी तिला समजावलं की संसारात राहूनही देवाला आळवता येतं, मोठमोठ्या संतांनी पण हेच केलेलं आहे. मात्र काही दिवसातच बाळाची पत्रिका दक्षिण अर्काटातील कडलूर जिल्ह्यात राहणारे राजगोपाल अर्थात राजगोपाल मल्लापूरकर यांच्या पत्रिकेशी बाळची पत्रिका जुळून आली. आता बाळ मोठी झाली, आपण तिचा उल्लेख रुक्माबाई असा करणार आहोत. गोकर्ण येथील भंडीकेरी मठात विवाह संपन्न झाला. विवाहानंतर सौ रुक्माबाई व श्री राजगोपाल घरी जाण्यापूर्वी हुबळी येथील परमहंस श्री सिद्धारूढ स्वामींच्या दर्शनाला गेले. त्यावेळी रुक्माबाईंचे मनोगत ओळखून ओम नमः शिवाय म्हणत जा, तुझी इच्छा सफल होईल असे म्हणून त्यांनी रुक्माबाईंच्या मस्तकावर वरदहस्त ठेविला. महाराजांकडून मिळालेला ओम नमः शिवाय रूपी अमोलिक मणी कंठात धारण करून व त्यांचा अभय वचनरूपी प्रसाद पदरी बांधून रुक्माबाई सासरच्या मंडळींसह तिरकोईलूर येथे सुखरूपपणे जाऊन पोहोचल्या. सासरचे रुक्माबाईंचे वागणे अगदी आदर्शवत असंच होतं. पहाटे 4 वाजता उठून शुचिरभूत होऊन गोपाळ कृष्णाची काकड आरती करणे, घरच्या मंडळींची उठायची फुरसत, त्यांना तोंड धुवायला गरम पाणी व पंचा देणे, न्याहारीसाठी निरनिराळे पदार्थ करणे, आचार्यावर देखरेख ठेवणे, या अशा कामांमध्ये त्या सतत मग्न असायच्या. दुपारी जेवणानंतर त्या कधी झोप घेत नसत. सर्वांचे कपडे नीट घड्या घालून ठेवणे, धान्य निवडणे, धान्य कांडणे इत्यादी कामात त्या रुची घेत असत. वडिलांमुळेच त्यांना औषधांचीही खूप छान माहिती होती. त्यामुळे तेथील शिपाई लोक जे होते त्यांच्या बायका मुलांना त्या मोफत औषधोपचार करत असत आणि त्याच्यातही त्यांचा काही वेळ मोडत असे. लग्नाला 2 वर्ष झाली आणि त्यानंतर पहिल्या मुलाचा बाळकृष्णाचा जन्म झाला. बाळ जन्मल्यानंतर 2 तासातच त्याने रुक्माबाईंच्या सहवासाचा कसा प्रताप आहे तो दाखवला. म्हणजे काय झालं की सुईण बाळंतीला आंघोळ घालून बाहेर काही कामं करत होती. तिने त्या छोट्या बाळाला रुक्माबाईंच्या उशाशी एका सुपात निजवलं होतं. जेव्हा तिची कामं आटोपून ती परत खोलीमध्ये आली तेव्हा मूल दिसेना, म्हणून तिने दिवा घेऊन सगळीकडे जेव्हा न्याहाळून पाहिलं तेव्हा रुक्माबाईंच्या पायाशी ते मूल दिसलं तिला, म्हणजे ते सुपासहित सरपटत गेलेलं. याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. सगळेजण गोळा झाले घरातले आणि सीतामाईंनी बाळाला उचलून बघितलं तेव्हा त्याच्या पायाचे घोटे लालबुंद झालेले दिसले. सगळ्यांना हा चमत्कार अगदी म्हणजे रुक्माबाईंचा जो सहवास आहे तो मुलाला लाभल्यामुळे 9 महिने सहवास लाभल्यामुळे त्याने ही प्रचिती दाखवून दिली. पुढे रुक्माबाई 19 वर्षाच्या असताना दुसऱ्या मुलाच्या वेळी गरोदर होत्या आणि त्याच वेळेला श्री राजगोपाल यांचं आकस्मिक निधन झालं. पतीचं राज्य म्हणजे धर्मराज्य, त्यानंतर यमराज्यच, अशी भावना रुक्माबाईंच्या मनात दाटून आली. 2 मुलं पदरी असताना देवाची कृपा आपण कशी संपादन करणार या विचाराने त्यांना भडभडून आलं. त्यांना काहीच सुचेनासं झालं आणि आत्तापर्यंत झालेल्या सत्संगतीच्या प्रभावामुळे त्यांना हे नक्की माहिती होतं की हा देह नरदेह जो मिळालेला आहे ते सद्गुरू कृपा संपादन करण्यासाठी आहे, मुक्तीसाठी आहे. मग ह्या सगळ्या अडचणीमध्ये आता आणि त्यावेळची परिस्थिती एवढी होती, म्हणजे हा 100 वर्षापूर्वीचा काळ,
की विधवा स्त्रियांना धार्मिक कार्यात भाग घेण्याची अनुमती नव्हती. एका खोलीमध्ये त्यांना कोंडून राहावं लागत असे. मग ह्या परिस्थितीमध्ये देवाचं मी करणार कसं आणि मला कृपा संपादन होणार कशी? ह्या तळमळीमुळे त्या आत्महत्येसाठी प्रवृत्त झाल्या आणि म्हणून घराजवळ असलेल्या विहिरीत त्या जीव देण्यासाठी गेल्या. मात्र त्याच वेळेला तिथे एक साधू प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं, माई थांब, आत्महत्या करण्यासाठी तुझा जन्म नाहीये, तर आत्महत्या करणाऱ्यांना वाचवण्यासाठी तुझा जन्म आहे. जगदोद्धाराचं कार्य तुझ्याकडून व्हायचं आहे. तू काळजी करू नको, काही दिवसांनी हुबळीला जा, तुझे सगळे मनोरथ पूर्ण होतील. त्यांना पाहून त्यांचं रुक्माबाईंनी ऐकलं आणि त्या घरी परतल्या. 9 मासांती दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. मुलाला 4 महिने झाले, पण रुक्माबाईंना 5 मिनिटं सुद्धा धड झोप लागत नसे. झोपला जरा डोळा लागला की कोणीतरी उठ, हुबळीला कधी जाणार असं म्हणत असल्याचा त्यांना भास होई. बरं, काही दृष्टांतही झाला नव्हता. कुठे जायचं, कधी जायचं, काही आज्ञा नव्हती. त्यामुळे त्या घरातूनही बाहेर पडू शकत नव्हत्या. एक दिवस मात्र त्यांना सगळं असह्य झालं आणि त्यांनी देवाची प्रार्थना केली की देवा, जगात पापाचं बीज पाहिजे म्हणून मला तू ठेवलेस की काय? माझं ऋणानुबंध अजून संपले नाहीत की काय? एकदा मला तू काहीतरी दृष्टांत दे, मला आज्ञा कर, पण मला खिचपत ह्या नरकात पडू देऊ नकोस. आणि त्यांची ही तळमळीची प्रार्थना देवाने ऐकली. त्यांना दृष्टांत झाला की उशक काळी उठून हुबळीला जा. मार्गशीर्ष तो दिवस म्हणजे मार्गशीर्षातला होता. मार्गशीर्षाची थंडी म्हणजे काय असते आणि नेस्त्या वस्त्रानिशी त्यांनी कुठलाही विचार केला नाही. नेस्त्या वस्त्रानिशी त्या घराबाहेर पडलेल्या आहेत आणि दिवसभराचा प्रवास करून त्या संध्याकाळी 6:50 वाजता हुबळीच्या मठामध्ये पोहोचलेल्या आहेत. दिवसभर एकही पैसा नसताना त्यांनी कसा प्रवास केला असेल? 100 वर्षांपूर्वीची गोष्ट. कुठलाही विचार केला नाही. आपल्याला आता सद्गुरू भेटणार आहेत, आपल्यावर कृपा होणार आहे, हा एकच ध्यास त्यांना होता. त्यावेळी महाराज मठात नव्हते, कारण महाराज संध्याकाळी हळे हुबळी येथे वस्तीला जायचे. दुसऱ्या दिवशी महाराज मठात सकाळी परतले. त्यावर रुक्माबाई त्यांच्या दर्शनासाठी गेला. त्यावर, आलीस, ये, मी तुझीच वाट पाहत होतो. माहेरा जाते मी सद्गुरु घरा, माहेरा जाते मी सद्गुरु घरा. नांदे सुख शांती तेथे, नांदे सुख शांती तेथे, दुःख ना जरा. माहेरा जाते मी सद्गुरु घरा. अशी रुक्माबाईंची अवस्था झाली. मात्र सद्गुरूंचे पायी देहासी अर्पिता, सद्गुरूंचे पायी देहासी अर्पिता. तात्काळ मुक्तता, तात्काळ मुक्तता, येते हाता, येते हाता. हे त्या चांगलंच जाणून होत्या. त्यामुळे त्यांनी महाराजांकडे सेवा मागितली. तिथे काही बांधकाम चालू होती. त्यामुळे महाराजांनी त्यांना गवंड्याच्या हाताखाली सकाळी 9:30 ते 11:30 आणि दुपारी 2 ते 4 अशी सेवा दिली. मात्र सेवा करत असताना, कारण भर दुपारची वेळ होती, सेवा करत असताना रुक्माबाईंच्या चेहऱ्यावर कधीही काही सुरकुती नसायची, कधीही चेहरा वाकडा नसायचा. तेव्हा एका जे सेवेकरी होत्या त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला की एवढ्या भर दुपारी रुक्माबाई सेवा करते, पण ती कधीच सुस्कारा टाकल्याचं, थकल्याचं दिसत नाही. तेव्हा महाराज म्हणाले, ज्याचं अंतर शीतळ झालेलं आहे त्याला बाहेरचा ताप जाणवत नाही. तिथलं एकूणच रुक्माबाईंचं जो काल होता तो अवर्णनीयच होता, कारण नेसत्या एका वस्त्रानिशी त्या गेलेल्या.
पण कुठलीही कुरकुर त्यांनी केली नाही. जी पडेल ती सेवा त्या करत असत. आणि तिथे भोजनशाळेमध्ये प्रसाद मिळायचा, प्रसादालाही त्या हजर राहत नसत. त्यावर एका सेवेकरी होत्या, त्यांनी विचारलं की तू भोजनशाळेत प्रसादाला का हजर राहत नाहीस? तेव्हा त्या म्हणाल्या की जर रोज प्रसादाची सवय लागली तर एक दिवस मिळाला नाही तर त्रास होणार, मी यासाठी इथे आलेली नाहीये. मग ह्यावर परत त्या सेवेकरांनी महाराजांना गाठलं आणि महाराजांना विचारलं की ती प्रसाद सुद्धा घेत नाही, नुसते तळ्याच्या पाण्यावर 8 दिवस राहते. तेव्हा महाराज म्हणाले तिच्या सगळ्या इच्छा मागच्या जन्मीच पूर्ण झालेल्या आहेत. चित्रमंडपातला एक प्रसंग आहे की चित्रमंडपात महाराज प्रवचन करत असत. तेव्हा कोपऱ्यामध्ये कुत्र्याने घाण करून ठेवलेली. हा काढेल म्हणून तो काढेल म्हणून म्हणून कोणीच नाही केलं. मग काही जण म्हणाले की दुपारी 2 वाजता महाराज येतात तेव्हा आपण काढू, म्हणजे महाराजांना कळेल की आपण कशी सेवा करतोय ते. मात्र रुक्माबाईंना जेव्हा दिसलं तेव्हा त्यांनी पटकन स्वच्छ केलं आणि तिथे रांगोळी घालून टाकली. एकूणच रुक्माबाईंचा शुद्ध भाव, एकनिष्ठा, ज्ञानलालसा, ईश्वर भक्ती, सखोल विचार, उत्तम मर्मग्राहकता, धारणाशक्ती, हजरजबाबीपणा, प्रसंगावधान, धीरोदात्त वृत्ती, निस्पृहता, वक्तृत्व शक्ती, प्रामाणिकपणा, कार्यतत्परता हे सर्व सद्गुण पाहून महाराज रुक्माबाईंवर खुश झाले. 1928 मधील दसऱ्याचा दिवस होता. एका ठिकाणी महाराजांना पाद्यपूजेसाठी बोलवलं होतं. तेव्हा बरीच सेवेकरी मंडळी बरोबर होती. महाराजांनी रुक्माबाईंनाही बरोबर यायला सांगितलं. मग तिथे पाद्यपूजा झाल्यावर महाराजांनी रुक्माबाईंना आसनावर एका बाजूला बसवून घेतलं आणि आपल्याला दिलेल्यातलं दूध फळे त्यांनी रुक्माबाईंना सेवन करायला सांगितली आणि आजपासून मी तुझं कलावती असं नामाभिधान केलेलं आहे. तेव्हा थोडं निरूपण कर. तेव्हा कलावती देवींनी नामसंकीर्तन साधन पैसोपे या अभंगावर जवळजवळ 2.5 तास निरूपण केलं. कलावती देवी ह्या प्रसंगाचं वर्णन असं करतात. 1928 दसऱ्याच्या शुभ दिवशी सिद्धारूढ गुरु मजसी प्रेमे भेटला महादेव पाहिला. हाक मारुनी कलावती दिधली कीर्तनाची स्फूर्ती. सेवा देऊनी आयती हृदयी द्रवला महादेव पाहिला. अशी देवींची गुरुसेवा चालू होती. गुरुसेवा करता करता दिवसेंदिवस देवींची तहान, भूक, झोप इत्यादी देहधर्म सुटत गेले. एके दिवशी त्या नियमाप्रमाणे आपल्या खोलीत भजन म्हणावयास बसल्या असता कंडू कंडूनी येन्न काही बिडूवरे कृष्णा, सर्व पाहूनही तू माझा हात सोडणार का कृष्णा. पुरंदरदासांच्या या पदाचे शेवटचे कडवे म्हणजे भक्तवत्सल नेंदू विरुदुपोत्त मेले, भक्तराधीन नागीर बेडवे. भक्तवत्सल म्हणून तुझी ख्याती आहे, मग भक्तांचे अधीन होऊन राहायला नको का तुला. आणि असं म्हणत असता एकाएकी त्यांची अत्यंत बेचैन अवस्था झाली. त्यांच्या डोळ्यावाटे सारख्या अश्रुधारा वाहू लागल्या. एखाद्या लहान मुलाने आईकडे इष्ट वस्तू मागितली असता आईने ती वस्तू न देता दुसरीच वस्तू द्यावी आणि त्या मुलाने ती वस्तू फेकून द्यावी. त्याप्रमाणे प्रभू दर्शनाशिवाय मला आता काहीच नको असे त्यांना वाटू लागले. गुरुराया, माझ्यावर तू कधी कृपा करणार. मी कोणत्याही दिव्यातून जाईन, पण मला एक वार तुझ्या निजरूपाचे दर्शन घडव. यापुढे तुझ्या दर्शनाशिवाय एक क्षणही जगणे मला अत्यंत कठीण झाले आहे. असे म्हणून त्यांची अंतर्यामी प्रार्थना चालू होती. इतक्यात तेथे महाराजांचं आगमन झालं आणि त्यांनी ब्रह्मानंदम हा श्लोक म्हणत देवींच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला
व त्यांना प्रमाणखूण सांगितली. त्या समयी तेलाने पाजळलेल्या मशालीस अग्नीचा संयोग होताच ती जशी पेट घेऊन प्रकाशाचा भडका उडवून देते, त्याप्रमाणे महाराजांच्या कृपेने देवींच्या ठिकाणची ज्ञानज्योत प्रज्वलित झाली. त्यांचं शरीर कंपायमान झालं. त्यांच्या मिटलेल्या डोळ्यातून एकसारख्या अश्रुधारा वाहू लागल्या. जणू काय स्नान घातल्याप्रमाणे त्यांचं सर्वांग घामाने भिजून गेलं. शरीर रोमांचित झालं. वाणी वाटे एकही शब्द फुटेनासा झाला. जगतभान नाहीसं होऊन त्या एका अवर्णनीय अशा आनंद सागरात बुडून गेल्या. ते पाहून आता आपलं काम झालं असं म्हणून महाराज तेथून परतले. मात्र त्यांनी भटकळकर बाईंना त्यांच्या दिमतीला तिथे बसवलं. देवी जवळजवळ 8 तास त्या स्थितीत होत्या. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा आज आपला नवीन जन्म झालाय. पूर्वीची दृष्टी पार बदलून गेली आहे. पूर्वीच्या खुणा साफ पुसल्या जाऊन आत्तापर्यंत ज्या दुर्गुणांनी मोहजालात मला अडकवून दुःखसागरात लोटले होते त्याचे अस्तित्व समूळ नाहीसे झाले. जिकडे तिकडे आनंदी आनंद अशी एक अवस्था प्राप्त झाली असा त्यांना अनुभव आला. आणि ज्याचा कधीच नाश होत नाही, जे कधी कमी होत नाही, ज्याचा कधी वीट येत नाही असा ब्रह्मानंद मला सद्गुरु कृपेने लाभला. त्यामुळे झाली कृपा सद्गुरूंची, झाली कृपा सद्गुरूची, प्रसन्न वृत्ती मनाची, प्रसन्न वृत्ती मनाची, विलासे निजात्मत्वेची, स्वानुभवे तृप्ती साची, विलासे निजात्मत्वेची, स्वानुभवे तृप्ती साची, झाली कृपा सद्गुरूंची, झाली कृपा सद्गुरूंची. असे उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले. माताजींचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम होते. आता माताजी हा उल्लेख कसा आला तर अक्कलकोटच्या राणी या एके दिवशी महाराजांच्या मठात आल्या आणि त्यांनी महाराजांना विचारलं की रुक्माबाईने आपलं हृदय जिंकलं, अर्थात आपली कृपा प्राप्त करून घेतली, तेव्हा आता आम्ही त्यांना काय म्हणायचं. तेव्हा महाराजांनी यापुढे त्यांना माताजी असं म्हणा असं सुचवलं. तर माताजींनी सद्गुरु कृपा संपादन केली. पण त्याचं कारण असं होतं, म्हणजे त्याच्यामागे मुख्य त्यांचं एकूणच केवळ 1 वर्षाच्या आत ती सद्गुरु कृपा त्यांनी प्राप्त केलेली आहे. आणि महाराजांवर माताजींचं अत्यंतिक प्रेम होतं आणि महाराजांचंही माताजींवर तसंच प्रेम होतं. पण त्या प्रेमात त्या वाहून गेल्या नाहीत, तर त्या धाकात आणि दक्षतापूर्वक वागणं घडल्यामुळे, गुरूंना पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तशी सेवा घडल्यामुळे त्यांच्यावर गुरुकृपा व्हायला वेळ लागलेला नाहीये. त्यानंतर एके दिवशी परत महाराज देवींकडे आले आणि त्यांना म्हणाले की मी लवकरच महासमाधी घेणार आहे. तुला आत्मानंदाची प्राप्ती झालेली आहे, पण तो आत्मानंद अंगात मुरायला पाहिजे. त्यासाठी तू काही दिवस एकांत वासात राहून साधनाभ्यास कर. साधनाभ्यास संपला, 6 महिने साधनाभ्यास कर. त्यानंतर साधनाभ्यास संपला की हरिनाम प्रचारार्थ गावोगावी 12 वर्षे कीर्तन सेवा कर. मी सदा सर्वकाळ तुझ्यासोबत आहे, अजिबात घाबरू नकोस. आणि नंतर बेळगाव येथील अनगोळ माळावर स्थायिक हो. तेथील लोक मागासलेले आहेत, त्यांची सुधारणा कर. जनता जनार्दनाच्या सेवेत राहून दासपणाचे सुख सोगाळे भोगत राहा. असं म्हणून महाराज तिथून निघाले. त्यानंतर लवकरच म्हणजे श्रावण वद्य प्रतिपदेला महाराजांनी महासमाधी घेतली. सद्गुरु आज्ञा वचन पाळणे सेवा या नावे, व्यवहारिता आपण विसरून द्यावे. महाराजांनी ज्या आज्ञा केल्या होत्या त्या पूर्णपणे माताजींनी पुढे पाळलेल्या आहेत. 6 महिन्यासाठी त्या एकांतवासात राहणार होत्या, त्यासाठी त्यांनी खोली पसंत केली. ती खोली म्हणजे 6 बाय 4 एवढीशीच ती खोली होती
आणि त्याला खिडकी नव्हती, कारण ती लाकडं ठेवायची खोली होती. पत्र्याला काही 10-12 भोकं होती, त्याच्यातून जेवढा प्रकाशात यायचा तेवढाच तो प्रकाश. आणि त्यावेळची माताजींची दिनचर्या अगदी म्हणजे अवर्णनीयच होती. म्हणजे इतके काय म्हणणार की तपश्चर्याच म्हणायला पाहिजे त्याला. कारण माताजी रात्री 10ला झोपून सकाळी 2ला उठायच्या, पहाटे 2ला उठायच्या. त्यानंतर ध्यानास बसायच्या आणि बाकीचा पूर्ण वेळ त्या जपात घालवायच्या. त्या तिथे राहतात हे आजूबाजूच्या कोणालाही माहिती नव्हतं. आणि त्यांचा आहार म्हणजे दिवसातून एकदाच 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी दूधभात एवढाच. बाकी पूर्ण वेळ त्या जपामध्ये घालवायच्या. असं त्यांचा तो एकांतवास, तो साधनाभ्यास तो संपलेला आहे. त्यानंतर त्यांनी कीर्तन सेवेला आरंभ केला. कीर्तन सेवा करता करता त्यांना इतके अनुभव आले. कारण आता 100 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आत्ता सुद्धा आम्ही घरातून बाहेर पडताना सोबत असल्याशिवाय बाहेर पडत नाही. कुठेही जाताना शक्यतो आमची कोणाची तरी सोबत घेतोच आम्ही. पण माताजी केवळ आणि केवळ सद्गुरूंनी आज्ञा केलेली आहे कीर्तन सेवेची. त्यामुळे त्या अगदी निर्भीड, अगदी न घाबरता पूर्णपणे त्यांनी देशभर केलेला आहे. म्हणजे बराच उल्लेख असा चरित्रामध्ये असा आलेला आहे. त्याच्यामध्ये काही असे अनुभव आहेत. पालघाट इथे माताजी मद्रासला जाण्यासाठी रेल्वेत बसल्या. त्यावेळेला त्या खिडक्यांना गज नसायचे. तर तिथली जी मंडळी आहेत त्यांनी माताजींना बसवून दिलं आणि त्यांना सांगितलं की खिडकी लावून घ्या बरं, कारण त्याला गज नाही आहेत, कोणीतरी आत येण्याची शक्यता आहे. आणि गार्डलाही सांगितलं. गार्डने काही लक्ष दिलं नाही आणि माताजींना वाऱ्याची जरुरी भासायची. त्यामुळे त्यांनी बाकीच्या खिडक्या लावून घेतल्या, फक्त एकच खिडकी उघडी ठेवली. आणि 11:30 सुमारास एकदम एक माणूस त्या खिडकीतून आत शिरला आणि माताजींकडे पिस्तूल रोखलं. तेव्हा माताजींनी सुहास्य वदनाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच वेळेला एक 25 वर्षाचा गार्ड येऊन हजर झाला. आणि तो म्हणाला की कोण आहे तू, कोण आहेस वगैरे. त्यावेळेला माताजींनी त्या गार्डला समजेल अशा खुणेने की तुम्ही माझे मोठे बंधू, हे माझे थोरले बंधू, हे माझे धाकटे बंधू आणि हे माझी कुशाली घेण्यासाठी आलेत, असं त्यांना म्हणजे त्या गार्डच्या लक्षात आलं की हा कोणीतरी मवाली आहे. मग त्याने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. आणि सकाळी माताजी उतरल्यानंतर जेव्हा माताजींनी त्यांना म्हणजे तो गार्ड जेव्हा भेटला त्या विचारलं, त्याचं नाव गुरुनाथ हुबळीकर. पण नंतर जेव्हा चौकशी केली तेव्हा गुरुनाथ हुबळीकर नावाचा कोणीही गार्ड तिथे अस्तित्वातच नव्हता. अशा प्रकारे महाराजांनी आपलं जे वचन दिलेलं अभय वचन त्याची पूर्तता केलेली आहे की माताजींचं रक्षण केलेलं आहे. त्यानंतर एका ठिकाणी प्रवासात असं झालं की बस बंद पडली. दुसऱ्या ठिकाणी माताजी जात होत्या, बस बंद पडली. म्हणून सगळेजण उतरून एका म्हणजे एक जागा होती, एक जागा दिलेली त्या घरमालकाने, तिथे थांबलेले. आणि बस दुरुस्त झाल्यानंतर सगळे जाऊन भराभर बसमध्ये बसले. माताजींना कोणीच उठवलं नाही. आणि तो जो त्यांचा जो घरमालकाचा भाऊ होता तो आला आणि त्याने बघितलं की ही बाई आहे, पण काहीतरी वाईट येतो त्याच्या मनात आला. आणि त्याने त्यांना न उठवता कडी लावायची म्हणून कुलूप, म्हणजे सगळ्यांना जाऊ दे, मग आपलं काहीतरी इप्सित साधून घ्यायचं म्हणून तो कुलूप आणायला गेला. तर ते त्याला एकदम साप चावल्याचा भास झाला. म्हणून त्याने बघितलं तर साप जोरात आरडा सुरू केला. लोक धावत आले, बघतात तर साप नाही ना काही नाही, मात्र हा याची अगदी पाच्यावर धारण बसलेली. आणि मग ह्याने कबूल केलं की वाईट हेतू होता माझा, असं असं झालं. आणि तेवढ्यामध्ये बसचा हॉर्न वाजला. कोणीतरी येऊन पटकन तिथलं कडी काढली आणि माताजी अगदी सुखरूपपणे त्या बसमध्ये जाऊन बसल्या. अशा प्रकारे सद्गुरू ठाई ठाई आमचं कसं रक्षण करत असतात ह्या प्रसंगावरून लक्षात येतं. अशीच कीर्तन सेवा जेव्हा माताजींची चालू होती, त्या कीर्तन सेवेमध्ये श्री एम शिवराव हे आपली पत्नी कल्याणी हिला आणून बसवायचे त्या कीर्तनाला. त्यांचं काही आजारपण जे होतं ते पूर्ण बरं झालं आणि म्हणून त्यांनी माताजींना कुरुदक्षिणा अर्पण करावी म्हणून काही रक्कम दिली. पण माताजींचा स्वभाव असा की त्यांनी कधीच कोणाकडनं काहीही पैसे वगैरे काहीही घेतलेलं नाही. त्यामुळे माताजीने ते घेतलं नाही. पण ह्यांना सारखं ते मनात होतं की मला काहीतरी द्यायचंय, माताजींनी घेतलं नाही.
त्यांना सिद्धारूढ महाराजांनी दृष्टांत दिला की अनगोळ माळावर, बेळगाव येथील अनगोळ माळावर प्लॉट घेऊन तो तू माताजींना अर्पण कर. त्यावर ते लगेच आले माताजींकडेच असं सांगायला की मला असा असा दृष्टांत झाला. माताजींनी काही मान्य करून घेतलं नाही. माताजी म्हणाले मला काही दृष्टांत झालेला नाहीये. त्याच रात्री माताजींनाही दृष्टांत झाला. सिद्धारूढ माऊलींनी त्यांना दृष्टांत दिलेला आहे की तू तो प्लॉटचा स्वीकार कर. त्याप्रमाणे मग माताजी तयार झाल्या. मग अगदी म्हणजे योगायोग म्हणून तिथे जो एक प्लॉट होता तो इतर कोणाच्या लक्षात आला नव्हता, पण तिथली जे कोणी इनामदारीण बाई होती ती स्वतः कधी गाडीशिवाय न फिरणारी ती स्वतः चालत येऊन तिने माताजींना माहिती दिली की असा असा प्लॉट विकायचे आहेत, तुम्ही येऊन बघा. मग शिवरावांसहित माताजी गेल्या, त्यांनी प्लॉट पसंत केला आणि तो प्लॉट घेतला. म्हणजे शिवरावांनी घेऊन तो माताजींना अर्पण केला. आता तिथे एखादा आश्रम बांधून जी महाराजांनी जी आज्ञा दिलेली आहे की तिथल्या लोकांचा उद्धार करायचा आहे, त्यांची सुधारणा करायची, तर आश्रम बांधावा म्हणून माताजींनी विचार केला. आता आश्रम बांधायचा तर पैशाची व्यवस्था हवी, वर्गणी काढायचं तर माताजींना न रुचणारं काम. पण मजा अशी झाली की ही सुद्धा जुळवाजुळव सद्गुरूंनीच करून दिली. असं झालं की रुक्माबाई मठात जाण्यापूर्वी उमाबाई मणिगार म्हणून एक होत्या, त्यांनी रुक्माबाईंचे 22 तोळे सोन्याचे दागिने होते. ते त्या उमाबाईंच्या मुलीचं लग्न होतं म्हणून ते मागून घेऊन गेलेल्या. नंतर त्यांनी परत करण्याची काही चिंताच घेतली नाही, विचारच केला नाही की आपण हे आता हे जे दागिने आहेत ते परत केले पाहिजेत. त्यांच्या स्वप्नामध्ये एक काळा धिप्पाड पुरुष सोटा घेऊन गेला आणि सोट्याचा धाक दाखवला आणि त्यांना सांगितलं की हे जे आहे त्यांचे दागिने ताबडतोब परत कर, नाही तर तुझं बरं होणार नाही. त्या लगेच दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी शोधाशोध सुरू केली आणि माताजींकडे येऊन त्या पोचल्या आणि इतक्या वर्षांचं कट म्हणजे 22 तोळे सोन्याचे जे काही पैसे होतात त्या दागिन्यांचे ते सगळे अगदी व्याजासकट माताजींना दिले. आणि दुसरा एक प्रसंग असा झाला की श्री राजगोपाल यांच्याकडनं त्यांच्या एका सहकार्याने 5,000 रुपये उसने घेतलेले, तेही त्याने परत केले नव्हते. त्याच्याही स्वप्नामध्ये हा आपला पुरुष गेलेला आहे, काळा धिप्पाड पुरुष सोटा घेऊन, आणि त्याने त्यांनाही धाक दाखवला म्हणून तेही आले. अशा प्रकारे माताजींच्या हरिमंदिराची स्थापना करण्यासाठी सद्गुरूंनी जुळवाजुळव करून दिली. त्यानंतर तिथे हरिमंदिर म्हणून स्थापन करण्यात आलं. आता तिथे राहणारा समाज जो होता तो बोहारी समाज होता. अत्यंत अशिक्षित मागासलेला असा समाज होता. बोहारी म्हणजे ते कपडे, आपल्याकडचे कपडे घेऊन भांडी देतात, ते जो व्यवसाय करतात ते लोक. पण त्यांच्यामध्ये धर्मांध म्हणजे रूढी परंपरा हे मानणं खूप होतं. म्हणजे बळी देणं, होळीला काही कोंबडी मारणं, बकरी मारणं वगैरे वगैरे बरेच प्रकार होते. आणि व्यसनं पण खूप होती. त्यामुळे त्या लहान मुलांच्या मनावर फार वाईट परिणाम व्हायचे. म्हणजे लहान मुलांच्या तोंडात सुद्धा वाईट भाषा होती. आणि माताजी एवढं सूक्ष्म निरीक्षण करत होत्या की त्यांना ते बरोबर लक्षात आलं की कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. मग त्यांनी सुरुवात अशी केली की त्या मुलांचे खेळ, मुलं तिथे रस्त्यावर खेळ खेळत असायच्या. माताजी एकट्या राहायच्या. बरं, तिथे अत्यंत त्यावेळेला घनदाट जंगल होतं. काय जी ही मुलं येतील तेवढंच तिथे गाज असायची. पण माताजी अजिबात घाबरलेल्या नाही तिथे राहताना. आता तिथे भरपूर रहदारी आहे, पण त्यावेळेचं एक वेगळंच विलक्षण असं तिथलं वातावरण होतं. मग त्या मुलांना माताजी बोलवायच्या. त्यांना कोणाला, एका मुलाला नायटा झाला होता पायाला, मग तो बरा होत नव्हता. मग माताजी म्हणाल्या, मायाजी माने त्या मुलाचं नाव, मग त्याला माताजी म्हणाल्या की काय झालं, काय उपाय केले, काय नाही. तर तो म्हणाला की अमुक अमुक काही बळी द्याव्या लागणार, बकऱ्या वगैरे माराव्या लागणार, इतक्या इतक्या. तर माताजी म्हणाल्या की मी तुला औषधोपचार करते, पण मग तू बळी सांगशील ना घरी की आपण कोंबडी बकरी काही मारायचं नाही. तो कबूल झाला. मग माताजीने त्याला मलम दिलं लावायला आणि प्रार्थना शिकवली. मग ह्या मुलांकडनं प्रार्थना म्हणून घ्यायच्या. आणि मुख्य म्हणजे माताजी त्यांना सुंदर सुंदर पदार्थ खाऊ घालायच्या. त्या पदार्थांच्या आमिषाने ती मुलं मंदिरात यायला लागली. ती मुलं यायला लागली, त्यांच्या मागोमाग त्यांच्या आया यायला लागल्या. आणि मग तिथे जे त्या पुरुषांबरोबर शिवीगाळ वगैरे जे प्रकार व्हायचे ते हळूहळू माताजींनी त्यांना प्रार्थनेचं महत्त्व समजून दिलं, त्यांना प्रार्थनेला यायला सांगितलं. आणि माताजी एक संतच असल्यामुळे संतांचं जे वचन असतं त्याच्यातच शक्ती एवढी असते की ते पुरुष पण यायला लागले. त्यांची व्यसनाधीनता कमी झाली आणि एकूणच तिथल्या लोकांचा माताजींनी उद्धार केलेला आहे.
त्या लोकांनीच माताजींना आई असं म्हणायला सुरुवात केलेली आहे. आता ह्या सगळ्या लोकांना भजन हा मार्ग तर आहे, कलावती आईंचा भजन मार्ग तर आहे, पण त्याबरोबरच काही प्रकाशनं 12 प्रकाशनं माताजींनी लिहिलेली आहेत. म्हणजे 10 प्रकाशनं ही माताजींनी स्वतः लिहिलेली आहेत. तर ही प्रकाशनांची माहिती म्हणजे लिहिली सगळी एका पाठोपाठ एक त्यांना दिली, आणि म्हणजे वाचनासाठी अभ्यासासाठी अशी माताजींनी ती लिहिलेली आहे. त्यातलं परमार्थ मार्ग प्रदीप भाग पहिला ते नित्योपासना क्रम आहे. म्हणजे वारांची भजनं आहेत. 7 दिवसांचे वारांची निरनिराळी आखणी करून दिलेली आहे. त्यानंतर परमार्थ मार्ग प्रदीप भाग दुसरा म्हणजे श्रीहरी प्रेमलहरी असं म्हणतात त्याला. निरनिराळे जे उत्सव असतात, रामनवमी, हनुमान जयंती असते, गोपाळकाला आहे, ह्या प्रकारचे जे दत्त जयंती आहे, तर निरनिराळे उत्सवांना निरनिराळी भजनं अशी माताजींनी आखून दिलेली आहेत. त्यानंतर बालोपासना हे अत्यंत लहान मुलांच्या अत्यंत आवडीची अशी उपासना आहे. आईंकडे घरातले संसारातले निरनिराळे प्रश्न घेऊन सगळे यायचे, आणि त्याच्यामध्ये काय असायचं की मुलं ऐकत नाहीत, अभ्यास करत नाही, वांडपणा करतात. बरं, मुलांच्या शाळेच्या वेळा वगैरे, त्यामुळे माताजींनी अगदी छोटीशी उपासना अशी दिलेली आहे, बालोपासना. मात्र ही जरी छोटीशी असली तरी बालापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनी ती करावी अशीच आहे. आणि जिथे जिथे आईंचं भजन चालतं तिथे दर रविवारी ही बालोपासना घेतली जाते. त्यानंतर नित्योपासना. मुंबईतील काही मंडळी आईंना भेटली आणि त्यांना असं म्हणाले की आमच्याकडनं उपासना होत नाही, कारण भजनाला जायला वेळ मिळत नाही. मग आईने त्यांच्यासाठी नित्योपासना म्हणून एक छोटंसं पुस्तक छापलं, जे ओवी रूप आहे. त्याच्यामुळे म्हणताना पण कंटाळा येणार नाही, आणि पूर्ण सार आहे, आईंच्या प्रकाशनांचं सार पूर्ण त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर परमार्थ मार्गदर्शन, याच्यामध्ये 5 भाग आहेत. गोपाळकाला हा पहिला भाग आहे. त्याच्यामध्ये हरिभक्तीच्या, गुरुभक्तीच्या, युक्तीच्या, शक्तीच्या, विरक्तीच्या, मूर्खपणाच्या, शहाणपणाच्या, चतुरपणाच्या, हजरजबाबीपणाच्या, विनोदीपणाच्या, रागाच्या, लोभाच्या, नीतीच्या, रीतीच्या इत्यादी छोट्या मोठ्या बोधपर गोष्टींचं मिश्रण आहे. दुसरा भाग आहे सत्वशील राजे. याच्यामध्ये अंबरीश, चंद्रहास, गोपीचंद, भर्तृहरी, नल, ध्रुव, भद्रायू, शिबी, श्रेयाळादी राजांची संक्षिप्त चरित्र आहेत. तिसरा भाग आहे संतमेळा. याच्यामध्ये महाराष्ट्रातील पुंडलिक, ज्ञानेश्वर, रामदास, तुकारामादी संत, कर्नाटकातील पुरंदरदास, कनकदास, चिदंबर दीक्षित, सिद्धारूढ महाराज इत्यादी संत, मद्रासकडचे मारणनेर, बंगालकडचे लोचनदास, काश्मीरचे परमानंदजी, उत्तर हिंदुस्थानातील चैतन्य महाप्रभू, कबीरदास, तुलसीदासादी संतांची थोडक्यात माहिती दिलेली आहे. भाग चौथा आहे सुबोधभानू. यात श्रीमद शंकराचार्य, श्री बसवेश्वर, वर्धमान महावीर, गुरु नानक, हजरत महम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, झरतुष्ट्र, गौतम बुद्ध यांची संक्षिप्त जीवनचरित्र व याज्ञवल्क्यांचे सामर्थ्य, अष्टावक्र मुनींचा बोध, जडभरत, रहुगण राजा आणि यदु अवधूत यांचा संवाद आहे. 5वा भाग त्रिवेणी संगम. यात सुकन्या, सुमती, सावित्री, रेणुकादेवी, वृंदादेवी, कात्यायनी, अनसुयादी पतिव्रता स्त्रिया, मीराबाई, हेमरेडी मल्लम्मा, जनाबाई, सखुबाई, कर्माबाई, अक्क महादेवी इत्यादी परमभक्त स्त्रिया व मदालसा, हेमलेखा, चुडाला इत्यादी ज्ञानी स्त्रियांची चरित्रे आहेत. त्यानंतरचा भाग आहे कथा सुमनहार. कथा सुमनहारामध्ये श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनातील काही निवडक गोष्टी आहेत. त्यानंतर आहे सिद्धारूढ वैभव. परमहंस श्री सिद्धारूढ महाराज यांचं चरित्र याच्यामध्ये माताजींनी वर्णन केलेलं आहे. त्याबरोबरच ठिकठिकाणी इतर संतांच्या जीवनातीलही बोधपर असा भाग दिलेला आहे, आणि इतर काही बोधवचनही याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर बोधामृत हे एक पुस्तक आहे. वेदांत तत्वज्ञान गुरु शिष्य संवादाच्या रूपाने याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे बद्धावस्थेपासून मुक्तावस्थेपर्यंत आवश्यक असा सर्व बोध या पुस्तकामध्ये येतो.
त्यानंतर आहे श्रीकृष्ण प्रताप, म्हणजे श्रीकृष्णाच्या बाललीलांपासून अगदी पुढेपर्यंत सगळ्या लीलांचं याच्यामध्ये वर्णन केलंय आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये गवळणी पण पेरलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये पुण्यतिथीचा जो यांचा उत्सव असतो आईंचा, त्याच्यामध्ये रात्री असं त्याचं एक पठण होतं, रोज एक एक त्याच्यामध्ये तुळशीदळ असं असतं, म्हणजे वाचनही असतं आणि गवळणींचं गायनही असतं. ते अतिशय सुंदर असा तो कार्यक्रम असतो. त्यानंतर माताजींची प्रवचनं आहेत, त्याच्यामध्ये भाग 1, 2, 3, 4 असे आहेत. ही झाली प्रकाशनांची माहिती. अशा प्रकारे माताजींनी ही प्रकाशनं लिहिलेली आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथे निरनिराळ्या ठिकाणी आईंची भजनी मंडळं सुरू झाली. त्यांचं अविरत कार्य सुरूच होतं. पण देह म्हटला की तो थकणारच. आणि एका छोट्याशा आजारपणानंतर 8 फेब्रुवारी 1978 रोजी मुंबई येथे त्यांनी देह ठेवला. मात्र आजही निर्गुणावस्थेत त्या आपल्या सोबतच आहेत. यानंतर आपण परमपूज्य आईंच्या बोधाचं सार आणि लोकांना आलेले अनुभव असं पाहणार आहोत. आईंनी केलेला बोध. ज्ञान हे मनुष्याजवळ उपजतच असते. ज्याला जसे शिक्षण मिळते तसा त्याचा स्वभाव बनतो. एकदा मनुष्याच्या मनावर शिक्षणाचा वाईट परिणाम झाला म्हणजे तो बदलणे अत्यंत खडतर होते. करिता बालमनालाच योग्य वळण लावणे अत्यावश्यक आहे. पण या कामी घरात मातापितरांचे मुलांकडे पूर्ण लक्ष असावे लागते. आणि शाळेत शिक्षकांच्या सहाय्याचीही अत्यंत जरुरी आहे. विद्या ही अविद्या घालविणारी असल्याने विद्येपासून मनुष्याचे जीवन सुखकर होते. जी विद्या सुखदायी नाही ती विद्या नसून अविद्याच होय. प्रापंचिक शिक्षण देणारे हे सर्व गुरु असून पारमार्थिक शाश्वत सुखाचे मार्गदर्शक हे सद्गुरू होत. आपणास शाश्वत सुखाची तर अपेक्षा, पण मार्गदर्शक भेटणे मात्र फारच दुर्लभ असल्याचे दिसून येते. त्यामुळे योग्य मार्ग न सापडता संसारातील उद्वेगाने मन गोंधळून जाऊन समाधान हरवते आणि तेणे करून मनुष्यावर बेचैन होण्याची पाळी येते. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आजवर विद्येच्या योगे करून ज्यांनी आपली अविद्या घालविली आणि आपले जीवन सुखमय करून घेऊन जे जगात अजरामर झाले, अशा व्यक्तींची परमपवित्र जीवनचरित्रे व त्यांचा बोध सदैव नजरेसमोर ठेवणे अत्यावश्यक आहे. बाळपणापासून मनुष्याची अंतर्शुद्धी होत गेली म्हणजे ऐन तारुण्याच्या भरात देखील त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन घडत नाही आणि त्यामुळे म्हातारपणी पण त्याला चिंतेच्या तावडीत सापडावे लागत नाही. याकरिता शाळेतील अभ्यासाप्रमाणेच हाही एक अत्यावश्यक असलेला किंबहुना त्याहीपेक्षा जरुरीचा अभ्यास असे समजून प्रत्येक बंधू भगिनींनी आपल्या मुलांना हा धडा देण्याची कोशिश करावी. माताजींनी प्रापंचिक जनांना कसा बोध केलाय तो पहा. परमपूज्य आई कोणाही सांसारिक माणसाला संसाराचा त्याग करण्यास कधीही सांगत नसतात, तर उलट असं सांगतात की आयुष्यातील प्रपंच हा पूर्वार्ध असून परमार्थ हा उत्तरार्ध आहे. म्हणून आधी प्रपंच हा उत्तम प्रकारे केलाच पाहिजे. ज्याला प्रपंच साधला त्यालाच परमार्थ साधेल. परंतु ह्या दोहोत यश मिळवण्यास मनोजय हेच मुख्य साधन आहे. कोणतेही काम करतेवेळी मनापासून ते करावे. मनाला बाहेर भटकायला लावून काम करू लागल्यास ते काम बिनचूक होत नाही, त्यामुळे योग्य फळ मिळत नाही. मनाला वळविण्यास हरिभजन हाच एक सोपा उपाय आहे. म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत खुशाल प्रपंचाकरिता झटावे. मात्र सकाळी 1 तास व संध्याकाळी 1 तास तरी हरिचरणी मन लावावे. देवाची पूजा केली म्हणजे आपले कर्तव्य संपले असे समजू नये.
पूज्य, पूजक आणि पूजा एक झाल्याशिवाय म्हणजे कल्पना निवाल्याशिवाय आत्मस्वरूपाचे दर्शन होणार नाही. मी ईश्वराची भक्ती करू लागलो म्हणजे मला कोणी नावे तर ठेवणार नाही ना, माझी चेष्टा तर करणार नाही ना, हा विचार मनात येऊ देऊ नये. आईंनी प्रार्थनेचं सामर्थ्य आणि सांगितलेली नियमावली अशा प्रकारे. देवाशी प्रार्थना करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. प्रार्थना ही नित्य नियमित केली पाहिजे. प्रार्थना ही अत्यंत प्रेमाने झाली पाहिजे. प्रार्थनेत ऐहिक किंवा पारलौकिक सुखाचा हेतू असू नये. प्रार्थनेत हरीशी एकरूप होण्याचा एकच उद्देश असावा. प्रार्थनेत बहिरंगापेक्षा अंतरंगच रंगले पाहिजे. प्रार्थना मनापासून केली तरच ती देवाजवळ रुजू होते. प्रार्थनेबरोबर पथ्यही सांभाळले पाहिजे, तरच भवरोगाचे निवारण होते. केलेल्या सत्कर्माचरणाची वाच्यता करू नये. हातून घडलेली चूक देवापुढे कबूल करावी. आहार घेण्यात नियमितपणा असावा. कोणाचे वर्म काढू नये. आजचे काम उद्यावर ढकलू नये. लावालावी करू नये. शक्यतो चांगलीच संगत करावी. फार झोप घेऊ नये. आळसाला थारा देऊ नये. वायफळ बोलण्यात वेळ घालवू नये. टोचून बोलून पराचे अंतर दुखवू नये. वाईट विचारांना मनात थारा देऊ नये. प्रत्येकाने जीवनात थोडा तरी परोपकार करावा, मात्र प्रतिफळाची आशा करू नये. देव, गुरु किंवा संतांपुढे सत्य बोलावे, नम्र असावे. प्रार्थनेपासून फायदा काय, तर कुसंस्कारांचे निर्मूलन होते. साठलेल्या पापाचे क्षालन होते. दुर्गुण नाश पावतात. सद्गुण अंगी येतात. पुण्याचा साठा होतो. मनुष्य पशुवृत्तीपासून सुटतो. मनुष्याच्या अंगी मनुष्यपण येते. हृदय आरशासारखे निर्मळ बनते. कोणत्याही परिस्थितीत मनाची अखंडता भंग पावत नाही. अलिप्तपणे जगत व्यवहार करता येतो. आईंनी जी प्रार्थना सांगितलेली आहे ती प्रार्थना केल्यानंतर, त्यांची उपासना केल्यानंतर लोकांना कसे काय अनुभव आले ते आपण आता पाहूया. एकदा आईंकडे एक बाई आली होती आणि ती म्हणाली की माझी शेजारीण मला खूप त्रास देते, तर तुम्ही काहीतरी उपाय सांगा. आई अत्यंत चतुर होत्या. त्या म्हणाल्या, हो का, बरं, असं करा, तुम्ही भजनाला येत जा, मग पाहू काय होतं ते. आणि मजा अशी झाली की 6 महिन्यानंतर ती बाई तर यायला लागलीच. 6 महिन्यानंतर जी तिची शेजारीण होती, जी तिला त्रास देत होती, म्हणजे त्या द्वैरी होत्या एकमेकींच्या, त्या मैत्रीण बनल्या आणि त्या दोघीही मिळून भजनाला यायला लागल्या. एकदा श्रीरंग गजगेश्वर यांनी असं सांगितलं, त्यांचा मुलगा खूप रोडावत चाललेला. तेव्हा अंगणात असलेल्या ढिगाऱ्याकडे माताजींनी बोट केलं आणि रोज अर्धा तास मनापासून लाकडं फोडायची सेवा कर असं सांगितलं. आणि तसं केल्यावर त्याला तो गुण आला. तो मुलगा अगदी छान व्यवस्थित सुदृढ झाला. मल्हार कुलकर्णी म्हणून होते, तर त्यांची लहान मुलगी चालत नव्हती. बरेच उपाय केले, लाईट दिले, मॉलिश केलं वगैरे, बरेच उपाय केले. जेव्हा आईंकडे ही तक्रार आली तेव्हा त्यांनी 40 दिवस श्रीहरी मंदिरातील विहिरीचं पाणी प्यायला सांगितलं. आणि तसं केल्यानंतर तिला गुण आला आणि ती मुलगी चांगली व्यवस्थित चालायला लागली. असंच एकदा परमार्थ निकेतनाचं काम चालू होतं आणि गुणी नावाची बुहारीण आली. ती तळ्यामध्ये काही पाण्यात काम करत असताना तिला साप चावला, तर पायामधून खूप कळा येत होत्या. तर ती आईंकडे आली तेव्हा आईने एका मातीच्या ढिगाऱ्याकडे बोट केलं आणि सांगितलं की ओम नमः शिवाय म्हणत दुसरीकडे एक जागा दाखवली, तिथे मातीची भर घाल. आणि 3 तासांनी तिचं पूर्ण कळा नाहीशा झाले, पूर्ण आराम मिळाला तिला. तसंच बाळेकुंद्री येथील हनुमंतराव जाधव यांचा हा अनुभव आहे. 1962 मध्ये ते बद्रीनारायणाच्या यात्रेला जाणार होते आणि आईंकडे आले आणि असं असं जाणार आहे वगैरे. तर आई म्हणाल्या, हो का, बरं. मग त्यांचं एक साधारण महिन्याभराने जाणार होते. 8 दिवसांनी त्यांचे गुडघेच धरले, काही केला उपाय होईना. मग त्यांनी कोणाला तरी आईंकडे औषध आणायला पाठवलं. तेव्हा आई म्हणाल्या, काय झालं, गुडघे दुखतात, अजून दुखू दे,
अजिबात काही औषध वगैरे मिळणार नाही. हा निरोप जेव्हा हनुमंतरावांना मिळाला तेव्हा त्यांना अतिशय वाईट वाटलं की असं का म्हणाल्या असतील आई. पण त्यांचं दुखणं कमी झालंच नाही, उलट वाढत वाढतच गेलं आणि ते काय त्या यात्रेला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे ते अर्थातच रद्द झालं त्यांचं आणि तिकडे ती बस, बाकीचे लोक होते ते ठरलेले गेले आणि त्यांना कळलं वर्तमानपत्रात बातमी की ती पूर्ण बसच्या बस कुठे अमुक एक ठिकाणी दरीमध्ये कोसळले आणि ड्रायव्हर सहित सगळे लोक खलास झाले. तेव्हा आईंनी आपल्याला वाचवलं या विचाराने त्यांचं हृदय भरून आलं. मग ते नंतर आणि मौज अशी की इकडे ती बस सुटली आणि त्यांचं जे दुखणं आहे ते आपोआप कमी झालं. या आईंचा एकूण जो चमत्कार आहे तो किंवा जे उपकार होते त्याच्यासाठी ते स्मरणात, त्याच्यासाठी आईंकडे येऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही मला या संकटातून पार पाडलं. त्यानंतर श्रीरंग आणि श्रीनिवास असे दोघे बंधू आले होते. एक तबला वाजवत होता, एक फिडल वाजवत होता, पण एकाला फीट यायची आणि एकाचे सांधे धरलेले. तेव्हा आईंनी त्यांना भजनात साथ करायला सांगितली आणि ते झाल्यानंतर त्यांचा पूर्णपणे जो काय आजार होता तो बरा होऊन गेला. ते अगदी पूर्ववत झाले. एका बाईला गर्भाशयात गाठ झालेली, काही केल्या उपाय होईना, कितीतरी उपाय झाले पण बरं वाटेना. तेव्हा केवळ नेमाने आईंनी त्यांना बालोपासना म्हणायला सांगितली. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा कोणी कोणी आपल्या संसारातल्या अडचणी घेऊन यायचे तेव्हा आई त्यांना इतकं छान समजवायच्या. म्हणजे कसं आहे की संतांकडे गेल्यानंतर आम्ही आमचे कटकटी, आमचे रडगाणं गातच असतो. आम्ही नरदेह कशासाठी मिळाले हे आमचं आध्यात्मिक काही आम्हाला ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची इच्छा नसतेच. आम्ही प्रापंचिक, आम्ही जातो हे सगळं तक्रारी घेऊन. तेव्हा आई कोणाचा हिरमोड करायच्या नाहीत. आई प्रत्येकाला काही ना काही उपाय सांगायच्या, पण नंतर हळूहळू युक्तिप्रयुक्तीने त्यांचं मन हरीकडे कसं वळेल, हरिसेवेकडे कसं वळेल हे सांगायच्या. असे आणि आताही आई जरी देहात नाहीये तरीही निर्गुणावस्थेत असताना शिष्यांना आई आपल्या सोबतच आहेत असे कित्येक अनुभव येत आहेत. इथे परमपूज्य आईंचं चरित्रकथन, त्यांचा बोध मी पुरा करते. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे अत्यंत आभार. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी श्री उमेश दादा यांनी मला मार्गदर्शन केलं, त्यांचेही मनापासून आभार. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु गजानन महाराज की जय. सब संतन की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. ओम नमः शिवाय.